पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी 5 मोठे निर्णय जाहीर केल्यानंतर भारताच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने देखील केलाय। सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानने फेटाळलाय। सिंधू जल करारानुसार पाकिस्तानच्या हक्काचं पाणी थांबवल्यास हे युद्धासमान कृत्य समजून त्याला सर्व शक्तीने प्रत्युत्तर दिलं जाईल, असं पाकिस्ताननं म्हटलंय। भारत जोवर पाकिस्तानात दहशत पसरवणं, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तान शिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करणार असल्याची पाकिस्तानकडून घोषणा करण्यात आली आहे। वाघा सीमा त्वरित बंद करणार, या मार्गावरील भारतातून होणारी सर्व वाहतूक त्वरित थांबवणार, परवान्यांसह गेलेले लोक 30 एप्रिल 2025 पर्यंत परत येऊ शकतील। SAARC व्हिसा योजनेअंतर्गत भारतीय नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा त्वरित रद्द केलेत। शीख धर्मीय यात्रेकरूंना अपवाद देणार आहेत। पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांनी 48 तासात देश सोडावा असं सांगण्यात आलंय। पाकिस्तानमधील भारतीय संरक्षण, नौदल व हवाई सल्लागारांना 30 एप्रिल 2025 पर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिलेत। त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही परतण्याचे आदेश देण्यात आलेत। इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 30 वर आणणार आहेत। भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्यात आली आहे। भारताशी तसेच भारताच्या माध्यमातून इतर देशांशी होणारा सर्व व्यापार त्वरित स्थगित करण्यात आला आहे।